आणि आता बातम्या सविस्तर। सिंधुदुर्गमधल्या डंपर आंदोलनाचा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला। विधानसभेमध्ये सांगितलं, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांविरोधात कारवाईची मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासह सर्वपक्षीय आमदारांनी केली। डंपर चालक मालकांचे प्रश्न घेऊन आमदार जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेसाठी गेले होते। त्यांनी भेट नाकारली आणि आमदारांवर लाठी हल्ला केल्याचा आरोप राणे यांनी केला। शिवसेनेचे वैभव नाईक यांनीही राणेंच्या आरोपांना दुजोरा दिला। जिल्हाधिकाऱ्यांविरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज दोनदा 15 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं। कामकाज सुरू झाल्यानंतर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी त्याला उत्तर दिलं। चौकशी अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांविरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। कोकण विभागीय महसूल आयुक्तांचा अहवाल 2 दिवसांमध्ये मिळेल असंही ते म्हणाले। अध्यक्ष महोदय, या संदर्भात आपण एक सदस्यीय समिती देखील एक स्थापन केलेली आहे। स्वतः विभागीय आयुक्तांना सांगितलंय, विभागीय आयुक्त त्या ठिकाणी गेलेले आहेत। केवळ जिल्हाधिकारी किंवा एसपींची बाजू नाही, तर त्यांना सांगितलंय की सगळ्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं त्यांनी ऐकून घ्यावं। अनेक लोकप्रतिनिधींना ते त्या ठिकाणी भेटतायत। त्यांचा जो अहवाल आहे तो सोमवारी आपल्याला प्राप्त होणारच आहे आणि त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी असतील, एसपी असतील, सगळ्या संदर्भात घडलेली जी घटना असेल, तिथली तोडफोड असेल, या सगळ्या गोष्टींचा त्यांना अहवालात परामर्श घ्यायला आपण सांगितलेला आहे। तथापि या सभागृहाच्या भावना या संदर्भात अत्यंत तीव्र आहेत आणि म्हणून या तीव्र भावनांचा सभापती महोदय, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी निश्चितपणे जाणीव शासनाला आहे आणि म्हणून तातडीनं सोमवारी आम्ही अहवाल मागवून घेऊ आणि सभागृहाच्या भावना लक्षात घेता अध्यक्ष महोदय तिथले जे एसपी आहेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल। सन्मानित जिल्हाधिकाऱ्यांनी त्या चीफ सर्जनला बोलून, सिव्हिल सर्जनला बोलून तुम्ही आमदार नितेश राणेंना कसं तुम्ही आरोग्य सेवा दिली ह्या म्हणून त्यांना एवढं काय ते बोलले। ते आज सिव्हिल सर्जन आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत। साहेब, आमची एवढीच विनंती आहे की हा विषय अतिशय गंभीर आहे। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा विषय झाला, उद्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अशी वागणूक देऊ शकता। कृपया हा विषय चर्चेला घ्यावा, याचा या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करत यावी, एवढीच आमची विनंती आहे। साहेब, 5 तारीखला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्वच पक्षीय डंपर चालकांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हे अत्यंत बसलावल्याप्रमाणे या ठिकाणी लोकांशी वागत आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सामान्य जनतेला भेटण्यासाठी वेळ देत नाहीत। या ठिकाणी आमदार असून देत, या ठिकाणी लोकप्रतिनिधी असून देत, त्यांना पण त्या ठिकाणी अपमानस्पद वागणूक देतात आणि या विरोधात या ठिकाणचे जिल्हा पोलीस प्रमुखांनी सुद्धा या ठिकाणी आंदोलनावर अमानुष पद्धतीने लाठीमार केला। त्या या ठिकाणी आमदार म्हणून मला ओळखत असताना सुद्धा त्यांनी माझ्यावर लाठीमार केला। या ठिकाणची सत्ता आहे आणि या अधिकाऱ्यांवर आपण या ठिकाणी कारवाई केली पाहिजे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जी काही वस्तुस्थिती आहे त्या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी महसूल आयुक्तांना सूचना करण्यात आलेल्या आहे आणि त्यांच्याकडचा अहवाल हा अपेक्षित आहे। आज उद्यापर्यंत अहवाल आल्यानंतर त्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्याच्या विरुद्धही कारवाई करायची असल्यास अध्यक्ष महोदय, रिपोर्टनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी अशी ऍक्शन का घेतली, पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी लाठीचार्ज एवढ्या मोठ्या प्रमाणावर करण्याचं प्रयोजन काय होतं, त्या संदर्भामध्ये कुणाच्या आदेशाने अशा स्वरूपाच्या या घटना घडल्या, या सर्व बाबींचा रिपोर्ट आल्यानंतर जिल्हाधिकारी असोत का पोलीस अधीक्षक असोत यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई, यांच्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।